मित्रांनो, मॅथ्स यामधील आपलं 7 चॅप्टर व्हेरिएशन चरण हे चालू आहे. आपलं 7.3 हा प्रॅक्टिस सेट आपण आज चालू करणार आहोत. त्याच्या अगोदर 7.1 7.2 झालेला आहे. आपला इन्व्हर्स व्हेरिएशन आणि डायरेक्ट व्हेरिएशन जे आहे ते आपण शिकलेलो आहोत. म्हणजे समचलन आणि व्यस्त चलन हे आणि त्यावरील आधारित उदाहरणं ती पण पाहिलेली आहे. अगोदरचे 1 ते 6 एवढे जे प्रकरण आहे त्या प्रकरणांचे व्हिडिओसाठी आणि इयत्ता 9वी 10वी सर्व मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 च्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करावं लागेल. स्टडी ई मॅथ्स या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जर बेल आयकॉन क्लिक केलं तर, आणि रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. चला तर मग आज आपण प्रॅक्टिस सेट 7.3 मधील हा जो कॉन्सेप्ट आहे टाइम, वर्क आणि स्पीड तो आपण शिकणार आहोत. टाइम, वर्क आणि स्पीड आपण 2 व्हेरिएशन्स पाहिलेला आहेत. चलन म्हटलं की समचलन आणि व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये जी उदाहरणं आहे ती कशा प्रकारची होती की एक क्वांटिटी इन्क्रीज केली तर दुसरी डिक्रीज होणार. एक म्हणजे एक जी राशी आहे किंवा जे आहे ते एक वाढवलं की दुसरं कमी होत असतं, म्हणजे व्यस्त चलन. इन्व्हर्स प्रपोर्शन जे आहे इन्व्हर्स प्रपोर्शन त्यावर आपण आधारित ते बघितले. त्यामध्येच काळ, काम, वेग हा त्याच्याशी संबंधित आहे की त्याला लागणारा वेळ किती. इथून ते एवढे किलोमीटर आपण जर प्रवास केला तर किती वेळ लागू शकतो, किती वेळेमध्ये त्यांना किती तास, किती वेळ किंवा इतके किलोमीटर चालायला आणखी किती वेळ लागू शकतो. अशा प्रकारचे जे उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये वेळेशी संबंध आहे म्हणून त्यांना आपण ती कॉन्सेप्टच तसं लिहिलेलं की टाइम, वर्क आणि स्पीड. काळ, काम आणि वेग. वेग म्हणजे एकमेकांवर डिपेंड आहे ते. दे आर डिपेंड्स टू इच अदर. देअरफॉर अँड इट इज ऑल्सो इन्व्हर्स व्हेरिएशन की ते व्यस्त चलनाशी संबंधित आहेत आणि एकमेकांवर डिपेंड आहेत. म्हणून मग टाइम, वर्क, स्पीड यावर आधारित आपण उदाहरणं बघणार आहोत. क्वेश्चन 15 की जे तुमच्या पुस्तकामध्ये तो क्वेश्चन दिलेला आहे त्यासाठी यू रेफर युअर बुक. त्यामधलं आपण सोल्युशन घेऊया. क्वेश्चन 15 मध्ये काय म्हटलंय, 15 वुमेन्स फिनिशेस वर्क इन 8 days. एक असं काम आहे की त्यामध्ये 15 स्त्रियांना काम करण्यासाठी जे दिवस लागतात त्या दिवसांची संख्या तुम्हाला दिले 8 दिवस. 15 women finishes work in 8 days. Find number of women if work in 6 days. कितीच आता find number of women. आता मात्र तुम्हाला दिवसांची संख्या दिलेली आहे आणि किती स्त्रियांची संख्या तिथे आवश्यक आहे, किती स्त्रिया काम करणं आवश्यक आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. 15 स्त्रिया 8 दिवसात काम पूर्ण करतात तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचं असतील तर किती मजूर किंवा किती स्त्रिया, अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये 6 दिवसात काम करण्यासाठी स्त्रियांची संख्या किती ते आपल्याला काढायचं आहे. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, कोणत्या प्रकारचे चलन आहे ते बघणार की पहा इथे जे आहे स्त्रियांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या साहजिकच कमी होणार. जे काम 8 दिवसात होणार ते समजा 15 च्या ऐवजी 25 केले तर काय होणार आहे, त्या ठिकाणी दिवसांची संख्या कमी होणार. आणि म्हणूनच मग ते जे आहे त्यामध्ये जे देयर इज अ इन्व्हर्स प्रपोर्शन, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. नंबर ऑफ डेज टू फिनिश जॉब इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ वुमेन्स. ते व्यस्त चलनात आहे. स्त्रियांची संख्या आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारे दिवस, दिवसांची संख्या, ह्या ज्या 2 क्वांटिटीज आहेत त्या 2 क्वांटिटीज लागणारे दिवस, कामासाठी लागणारे दिवस आणि स्त्रियांची संख्या, दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ते व्यस्त चलनात आहे. अगोदर नेहमी उदाहरण सोडवताना चलन कोणतं आहे ते आपण लिहिणार आहोत. समचलन आहे की व्यस्त चलन ते नोट करायचं. त्यासाठी ते वाक्य लिहायचं. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण इंग्लिश मध्ये मी लिहिलेलं आहे आणि मराठी माध्यमचे विद्यार्थी त्यांनी मराठीतलं जे सेंटेन्स आहे ते अशा पद्धतीने लिहायचं आहे. देअरफॉर आता लेट आपण इथे 2 क्वांटिटीज आहेत. कोणकोणत्या 2 क्वांटिटी आहेत तर नंबर ऑफ डेज,
समजा दिवसांची संख्या किती आहे डी घेऊया. डेज साठी दिवसांसाठी डी आणि नंबर ऑफ वुमेन्स स्त्रियांची संख्यांसाठी स्मॉल एन आपण कन्सिडर करणार आहोत. नंबर ऑफ वुमेन्स किती कन्सिडर करणार आपण एन. आता इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजेच काय डेज आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ वुमेन्स म्हणून डी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/n. जेव्हा व्यस्त चलनात असेल तेव्हा काय करणार आपण 1/n लिहिणार. डी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/n. देअरफॉर मग आता कॉन्स्टंट काढायचंय मग तेव्हा आपण काय करतो इन्व्हर्सचं साइन जे आहे व्यस्त चलनाचं जे चिन्ह आहे त्याच्याऐवजी काय घेणार कॉन्स्टंट त्यांचा जो प्रॉडक्ट घेणार डी गुणिले एन. डी गुणिले एन बरोबर के. स्थिरांक असतो तो इट इज द कॉन्स्टंट दॅट इज कॉन्स्टंट नंबर. आता तुम्हाला काय काय माहिती दिली बघा. 15 वुमेन्स फिनिशेस 8 डेज. वुमेन्स किती आहेत इफ वुमेन्स आर किती वुमेन्स 15 आणि 8 डेज आहेत. 8 डेज मग काय होणार डी इंटू एन. डी इंटू एन म्हणजेच किती झाले 15 इंटू 8 120. 15 इंटू 8 किती झाले 120 म्हणजे आपल्याला काय मिळालं देअरफॉर के ची व्हॅल्यू मिळाली 120. के ची व्हॅल्यू 120. आता आपण नेक्स्ट काय विचारलं फाइंड नंबर ऑफ वुमेन इफ वर्क इन 6 डेज. आता नंबर ऑफ वुमेन म्हणजे एन ची संख्या तुम्हाला दिलेली आहे. नंबर ऑफ वुमेन्स काढायचंय. इथे 15 तास आपण घेतले होते. दुसऱ्या याच्यामध्ये काय तेच काम 6 दिवसात करण्यास किती स्त्रिया लागतील. ते काम 6 दिवसात करायचं आहे म्हणजेच आपल्याला स्त्रियांची संख्या काढायची आहे आणि नंबर ऑफ डेज दिलेले आहे 6 डेज 6 दिवस दिलेले आहेत. आता देअरफॉर आपण ह्या इक्वेशन मध्ये जर त्याची व्हॅल्यू ठेवली तर काय येणार डी इंटू एन इज इक्वल टू के. आता नाव सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज ऑफ डी अँड के वी हॅव टू फाइंड एन. आता पहा डी ची व्हॅल्यू आहे 6 इंटू एन इज इक्वल टू के ची व्हॅल्यू 120. के ची किंमत ठेवली ना आपण इथे. मग देअरफॉर एन इज इक्वल टू किती येणार 120/2. 120 अपॉन 2 ने इथे 6 डेज आहे. 6 दिवसात काम करायचं ते म्हणून 6 डेज. नाव आता इथे डिवाइड करूया. 6 × 6 साइन 2 12 आणि 0 ने भाग दिला म्हणजेच किती आला देअरफॉर एन इज इक्वल टू 20. म्हणजे त्या स्त्रियांची संख्या 6 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी 20 स्त्रिया असाव्या लागतील. उत्तर लिहिताना पूर्ण बोल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक क्वांटिटी दिली असेल तर हे इन्व्हर्स प्रपोर्शन वापरून वी कॅन फाइंड द नेक्स्ट सेकंड क्वांटिटी. पुढचं एक उदाहरण बघूया आपण. काळ काम आणि वेग यावर आधारित हे एक उदाहरण बघू आपण. यामध्ये काय म्हटलंय पहा क्वेश्चन की व्हेइकल्स स्पीड ऑफ जी आहे द स्पीड ऑफ व्हेइकल इज 48 km/h इन 6 hours. It requires 6 hours time and to complete the journey. How much time is taken if speed is 72 km/h? बघा प्रश्न काय आहे. वाहनाचा वेग सरासरी वेग जो आहे तो 48 किलोमीटर या वेगाने जर गेले तर त्यांना 6 तास एवढा वेळ लागत असतो. जर आपण वेग वाढवला 48 ऐवजी 72 km/h प्रमाणे जर वेळ गेला त्या वेगाने जर गेला तर किती वेळ लागेल. म्हणजे ते स्पीड वाढवलेली आहे. वेग आणि वेळ हे दोन जे क्वांटिटीज आहेत या दोन क्वांटिटीजचा संबंध आपल्याला बघायचा आहे. जर स्पीड वाढवली तर साहजिकच वेळ कमी लागणार किंवा स्पीड कमी केली तर वेळ वाढणार. देअरफॉर इट इज काय आहे इट इज इन्व्हर्स व्हेरिएशन. देयर इज अ इन्व्हर्स व्हेरिएशन. 48 km/h इन 6 इट रिक्वायर्स 6 hours. आता पहा इथे 48 किलोमीटर साठी 6 hours लागतात. तर जर स्पीड वाढवलं 72 किलोमीटर वाढवला तर किती लागणार वी हॅव टू फाइंड इट. आपल्याला शोधायचं आहे ते. म्हणजे आपल्याला टाइम आणि स्पीड या दोघांमधलं रिलेशन काय आहे देयर इज अ इन्व्हर्स व्हेरिएशन. त्यांमध्ये वेग
आणि वेळ, चालण्यासाठी अंतर कापण्यासाठी लागणारा वेग आणि वेळ दोघं पण कसे आहेत, परस्परांशी व्यस्त चलनात आहे किंवा ते व्यस्त आहेत. आणि म्हणून आपण हे गणित जे आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशन व्यस्त चलनाशी असल्यामुळे त्या संबंधित कसं सोडवायचं ते बघूया. सपोज द स्पीड ऑफ व्हेइकल इज एस घेतलेला आहे आपण. आता इथे आपल्याला स्पीड ऑफ व्हेइकल 48 किलोमीटर पर आवर दिलेला आहे अँड इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. टाइम आणि त्याचा स्पीड दोन्ही काय आहे, दोन्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. वाहनाचा वेग आणि त्याला लागणारा वेळ हे व्यस्त चलनात आहे. म्हणजे अगोदर कोणतं चलन आहे ते आपण पूर्ण सेंटेन्स व्यवस्थित लिहायचंय आणि मग त्यानंतर सोल्युशन घेऊन ते बघा. कसं समजा त्याला किंवा प्रवासाला लागणारा जो वेग, त्याचा जो वेग आहे तो वेग म्हणजे आपण एस गृहीत धरणार आहोत आणि वेळेसाठी टी गृहीत धरणार आहोत. सपोज द स्पीड इज एस which is denoted by s and time is denoted by small t. when it is inversely proportional, जेव्हा ते काय असणार, व्यस्त प्रमाणात असतील तेव्हा आपण काय करतो, स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम म्हणजे त्याला आपण 1/t लिहित असतो. साइन मात्र व्हेरिएशन तर तेच आहे, अल्फा असतं म्हणजे साइन, पण s इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. देअरफॉर कॉन्स्टंट काय येणार तिथे, s इज इक्वल टू k इंटू 1/t. आता इथे k इज इक्वल टू किंवा s इंटू टी, s इंटू टी इज इक्वल टू k. म्हणजे कॉन्स्टंट काढण्यासाठी स्पीड इंटू टाइम हे जे आहे याच्यानुसार k म्हणजे त्याचा कॉन्स्टंट येतोय. वी हॅव टू फाइंड द स्पीड. आता आपल्याला जे स्पीड दिलेला आहे 48 किलोमीटर पर आवर, टाइम त्याला रिक्वायर्ड किती आहे, 6 आवर्स एवढा टाइम लागत असतो. देअरफॉर s इंटू टी इज इक्वल टू k. हा जो फॉर्म्युला आपण तयार केलेला त्यामध्ये आपण वी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज. स्पीड घेणार 48 किलोमीटर आणि टाइम घेणार आहोत 6 तास. 48 इंटू 6 बघा का गुणाकार केला तर साइन 8 48 8 6 24 अधिक 4 28 म्हणजे किती झाले 288. 288 48 इंटू 6 वी गेट 288. म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली आहे k इज इक्वल टू 288. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, वी हॅव टू फाइंड 72 किलोमीटर जर वेग वाढवला तर किती वेळ लागणार. म्हणजेच त्याचा वेग किती आपण घेणार, इफ स्पीड s इज इक्वल टू 72, k ची व्हॅल्यू आपण काढली 288 आणि त्याला लागणारा टाइम वी हॅव टू फाइंड किती वेळ लागणार. म्हणून आपण हाच फॉर्म्युला आपण पुन्हा लिहिला, s इंटू टी इज इक्वल टू k. 72 इंटू टी स्पीड आहे ना आपल्याला, आता स्पीड किती दिलेला आहे 72. नाउ वी पुट 72 इंटू टी इज इक्वल टू 288 किंवा 288. देअरफॉर टी इज इक्वल टू किंवा त्याला लागणारा जो काळ आहे तो कालावधी म्हणजेच टी इज इक्वल टू 288/72. जर 72 ने भाग दिला तर 72 चौक 288. म्हणून मग इथे भाग दिल्यानंतर 72 एक 72 आणि 72 चौक 188 अशा पद्धतीने भाग देऊया. म्हणजे आपल्याला टी ची किंमत मिळाली 4. 4 तास एवढा वेळ लागणार. देअरफॉर द होल जर्नी रिक्वायर्ड 4 आवर्स. पूर्ण प्रवास करण्यासाठी 4 तासाचा कालावधी आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण वेळ, स्पीड आणि त्याला लागणारा जो वेग आहे तो आपण फाइंड केलेला आहे. यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 7.3 यामध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट घेऊया. काळ, काम आणि वेग, टाइम, वर्क आणि स्पीड यावर आधारित 7.3 हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्यामधला जो क्वेश्चन 1 आहे तो आपण बघणार आहोत. क्वेश्चन 1 मध्ये काय म्हटलंय, विच स्टेटमेंट इज ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. विच स्टेटमेंट, 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. कोणती उदाहरणं व्यस्त चलनाची आहेत हे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. 4 उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी कोणती उदाहरणं व्यस्त चलनाची आहेत ते आपल्याला शोधायचंय. आणि नेहमी एक काम करायचंय की व्यस्त चलन आहे की समचलन आहे यासाठी ज्या 2 क्वांटिटीज असतात त्या 2 क्वांटिटी आधी समजून घ्यायच्या, त्या फाइंड करायच्या कोणत्या 2 क्वांटिटीज आहेत आणि मग त्यावरून आपल्याला त्यांच्या संबंधावरून त्यांचा कमी जास्तपणा कशावर असतो
त्यावरून आपल्याला लक्षात येतं की समचरण आहे की व्यस्त चरण आहे. तर फर्स्ट आपण सेंटेन्स पहिलं स्टेटमेंट बघूया. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब they require to complete the job. They have the time taken by them to complete the job. म्हणजे टाइम आणि दुसरं कोणतं आहे नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स सपोज इट इज स्मॉल एन घेऊया आणि टाइम म्हणजे टी. टी फॉर टाइम जो त्याला आपण वेळ म्हणून आपण घेणार आहोत. आणि वर्कर्स जे कामगार आहेत त्यांची संख्या म्हणजे एन गृहीत धरली. म्हणजे दोन क्वांटिटीज आहेत. नंबर ऑफ वर्कर्स अँड टू कम्प्लीट द जॉब ऑर टू कम्प्लीट द वर्क दे रिक्वायर द टाइम. दॅट टाइम इज स्मॉल टी. म्हणजे एन आणि टी हे आपण बघणार आहोत. आता नंबर ऑफ वर्कर्स वाढवले तर टाइम कमी लागणार. नंबर ऑफ वर्कर्स कमी केले तर टाइम वाढणार. म्हणजेच काय झालं देयर इज अ इनव्हर्स प्रपोर्शन. त्याच्यामध्ये काय आहे व्यस्त चरण आहे. एक बाब किंवा एक गोष्ट वाढवली तर दुसरी आपोआप कमी होते आणि म्हणून मग हे जे आहे ते व्यस्त चरणाशी आहे. म्हणजे एन इन्क्रीज केलं तर एक हे वाढणार. म्हणजे याच्यामध्ये कोणतं चरण आलंय व्यस्त चरण. एन नंबर ऑफ वर्कर्स वाढवलं तर टाइम कमी होणार. नंबर ऑफ वर्कर्स कमी केले तर टाइम वाढणार. देअरफॉर इट इज इनव्हर्स प्रपोर्शन. त्यांच्यामधला आपल्याला संबंध ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचा आहे नंबर ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन. सेकंड मध्ये बघा नंबर ऑफ पाईप्स सेम साईजचे आहेत आणि टू फिल द टँक अँड टाइम. म्हणजे नंबर जे पाईप्स आहेत ते सेम आहेत परंतु नंबर ऑफ पाईप्स वनच्या ऐवजी जर 10 पाईप्स घेतले तर साहजिकच वेळ काय लागणार कमी लागेल. आणि समजा 10 पाईप्स ऐवजी 5 पाईप्स घेतले म्हणजे पाईपची संख्या कमी केली तर साहजिक वेळ जास्त लागणार. म्हणजेच काय झालं नंबर ऑफ पाईप्स म्हणजे एन घेऊया त्याला लागणारा वेळ म्हणजे टाइम. म्हणजेच काय झालं एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी. नंबर ऑफ आपण जर घेतलं नंबर ऑफ पाईप्स म्हणजे एन गृहीत धरूया. देअरफॉर इट इज कोणतं आहे इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन किंवा त्याला म्हणणार व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन आहे. इथे पण काय आहे इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त चलनात ते उदाहरण आहे. व्यस्त चलन आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वी हॅव टू फाइंड द टाइप ऑफ व्हेरिएशन. कोणत्या प्रकारचं चलन आहे ते तिथे बघायचं आहे. म्हणूनच इथे पण मजुरांची संख्या आणि कामासाठी वेळेच्या अगोदर पण आपण ती उदाहरणं बघितली आहेत. थर्ड मध्ये पहा पेट्रोल अँड इट्स कॉस्ट. पेट्रोल असेल आणि त्याची किंमत असेल तर साहजिक आता समजा 5 लिटर पेट्रोल घ्यायचंय तर आपल्याला लागणारे समजा 5 लिटर घेतलं तर जेवढी किंमत लागेल तेच 10 लिटर घेतलं तर किंमत पण वाढेल. म्हणजे पेट्रोलची संख्या वाढवली तर किंमत पण वाढणार. देअरफॉर इट इज काय इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. कोणतं चरण आहे त्याच्यामध्ये व्यस्त चरण आहे का नाही. इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. इट इज समचरण किंवा हे जे आहे ते समचरणाचं उदाहरण आहे. तसंच पहा एरिया ऑफ सर्कल म्हणजे पेट्रोल साठी लिटर घेतला आपण एल आणि कॉस्ट साठी सी घेतलं. एल आणि सी आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर किंवा त्याला आपण लिहिताना अशा पद्धतीने लिहिणार. तसं एरिया ऑफ सर्कल अँड रेडियस. एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ कशावर अवलंबून असणार. रेडियस लहान रेडियस असेल तर क्षेत्रफळ पण कमी असणार. रेडियस मोठं इन्क्रीज केलं तर क्षेत्रफळ सुद्धा काय होईल इन्क्रीज होणार. म्हणजेच एरिया ऑफ सर्कल अँड रेडियस दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. ते परस्परांशी काय समचरणात आहे. एक वाढवलं की दुसरे इन्क्रीज होणार. म्हणजे क्षेत्रफळ आणि रेडियस म्हणजे आर त्याचं त्रिज्या हे दोन्ही परस्परांशी समचरणात आहे. हे व्यस्त चरणाचं उदाहरण नाही. यू हॅव टू फाइंड द स्टेटमेंट ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. हे दोन जे आहे थर्ड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट हे जे आहे ते समचरणाचे आहे. देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन आणि फर्स्ट आणि सेकंड जे आहे ते इनव्हर्स व्हेरिएशन. तर यावर आधारित
प्रॅक्टिस सेट 7.3 मधील सेकंड क्वेश्चन आपण पुढच्या भागात बघूया. थँक्यू.